SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. आदमापूर बनले दुसरे पंढरपूर. स्वच्छ पांढरे धोतर, पूर्ण हातात शर्ट, डोक्याला फेटा, पायात कोल्हापुरी चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.6 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याचे शरीरयष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नासिका, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे संत बाळूमामा यांचे दर्शन. संत परंपरेतील अलीकडील थोर पुरुष संतश्रेष्ठ बाळूमामा यांची पुण्यतिथी या निमित्ताने बाळूमामा यांच्या चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावी 3 ऑक्टोबर 1892 रोजी बाळूमामा यांचा जन्म झाला. अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या धनगर समाज घटकात महादेवाने बाळूमामाच्या रूपात जन्म घेतला अशी लोकमान्यता आहे. बाळूमामा यांची आई विठ्ठलाची उपासक होती. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाबळीच्या काठ्यावर आरामात विश्रांती घेणे, अद्वैत अवस्थेत समाधीत तासनतास डुबणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे वगैरे त्यांचे प्रकार सामान्यांना अनाकलनीय होते. बाळूमामा यांनी लहानपणापासून चमत्कार दाखवल्याच्या कथा सांगितल्या जातात. बाळूमामा यांना वळण लावण्यासाठी गावातील चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवण झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा सहजच गोट्यात गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. त्या साधूंनी बाळूमामांना वाचसिद्ध व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला. दोघेही कुळाप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. असेच रानात असताना अरे बाळू, तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली. संत बाळूमामा यांची गुरुपरंपरा. बाळूमामांची गुरुपरंपरा श्री दत्त नृसिंह सरस्वती, श्री स्वामीनारायण महाराज, श्री मौनी महाराज पाटगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी बाळूमामा यांना हवं अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार काही चमत्कार घडवल्याचे सांगितले जाते. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत होते. भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. मामांच्या सहवासात असणारे किंचित खोटेपणा किंवा चोरटीपणा केला तरी त्यांची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे. संत बाळूमामा अधूनमधून कितीतरी चमत्कार करू लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामाने हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगावधान केलेले आढळतात. बाळूमामांच्या सान्निध्यात माणसे धुरारत यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय. आदमापूर बनले दुसरे पंढरपूर. बाळूमामांच्या सहज बोलण्यावरून वागण्यावरून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून न कळत घडलेल्या अनेक चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. जे काही चमत्कार घडले होते त्याच्या कोणत्याही यशाचे श्रेय संत बाळूमामा यांनी स्वतःकडे घेतले नाही. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधेपणा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजवणारे संत श्रेष्ठ बाळूमामा 4 सप्टेंबर 1966 रोजी श्रावण वैद्य चतुर्थीला समाधीस्थ झाले. यंदा 2024मध्ये 22 आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण वैद्य चतुर्थी आहे. समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याचे कथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. या मंदिरात सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख